अगं दाद्याचा फोन आला बघ. हॅलो. हॅलो तात्या. हा दाद्या, हा बरा आहेस का रे? हो बरं आहे बघा तात्या. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आई सकाळपासून माझ्या मागं भनभन लावली आईनं. दाद्याचा फोन आला का, दाद्याचा फोन आला का. तात्या इथं थोडं सीमेवर तणाव चालू आहे हो, त्यामुळे तुम्हाला फोन करायचा जरा विसरलो मी. होय, तू बरा आहेस ना? होय, बोला की तात्या. नव नव तू बरा आहेस ना? हो म्हणलं. हो तात्या बरं आहे बघा, मस्त. बर 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 बर. अरे ते आई म्हणत होती सुट्टीचं विचारा त्याला दाद्याला. आणि काय झालं, कधी येणार आहे सांगितलंच नाहीस म्हणून तुला फोन करावा म्हणलं होतं रे. अहो, तात्या यावेळेस सुट्टी मंजूर झाली नाही हो, थोडा तणाव चालू आहे इथं बाउंड्रीवर, त्यामुळे सुट्टी मंजूर नाही झाली. पण थोड्या दिवसात होईल मंजूर. तुम्ही आईला थोडं समजावून सांगा, तुमचं ऐकते तात्या. होय. नाही त्याचं काय नाही, एवढं काय मनावर घेत नाही तिनं. आपण ती एका वीर जवानाची आई आहे. मी चांगलं ओळखतो तिला दाद्या. तू नको काळजी करू तिची. तू मजेत आहेस ना? होय होय मी मजेत आहे बघा तात्या. बर बर बर. तात्या तुम्ही संपूर्ण जगाला पोचताय, तुम्हाला कधी सुट्टी असते का हो तात्या? आणि दाद्या खुळ्यागतच विचारतो बघ. शेतकऱ्याला सुट्टी असती होय? अरे त्यानं 4 दाणं जास्त पिकवलं तर काय वाटोळ होत नसतंय. हा, तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यामुळे आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे तात्या. अरे पण त्यांना शेती करण्याचं बळ ही तुमच्यामुळेच येतं की पोरांनो. तुम्ही तिथं जीव मुठ्ठी धरून उभा हाव न बॉर्डरवर. तुमच्यामुळे तर आम्ही इथं पिकवतोय. 2-4 दाणे जास्त पिकवायची ताकद तुमच्यामुळे तर येते की रे पोरांनो. खरंय तात्या. मग त्याच्यामुळं सुट्टी नाही बी मंजूर झाली तर तू बी काय मनाला वाईट वाटून घेऊ नको. मी सांगतो तुझ्या आईला. अंदा द्या ते काय म्हणते सरप्राईज का काय ते तुला एक द्यायचं होतं बघ. काय हो तात्या? अर्धा द्या, तुला नाही माहिती खुळ्या. अरे तू मिलिटरीत भरती झाल्यामुळं गाववाल्यांनी मला झेंडावंदन फडकावाचा मान दिलाय. तुझा तात्या आता तिरंगा फडकावणार बघ इथं गावामध्ये. वा 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 वा, चांगला उपक्रम राबवला तात्या. होय. आणि माझं कसं ऊर असा भरून येतो बघ दाद्या. खरंच की र, तू बघितलेलं सपान आज खरंच सत्यात उतरलं. आणि तुझ्या सपनामुळं आज मला सुद्धा गाववाल्यांनी मान दिला बर का, झेंडा फडकावायचा. अहो तात्या, हा सगळा मान सन्मान या गोष्टी तुमच्या कष्टामुळे झाल्या हो तात्या. नाही दाद्या, तू बघितलेल्या सपनाला फक्त मी काय केलं रे, पाणी घातलंय. शेवटी तू तुझं सपन बघितलेलं खरं केला. आम्हाला अभिमान वाटला बघ दाद्या तुझा. खरंच की रे. नाही गाववाल्यांनी लय उपक्रम छान राबवला बर का दाद्या. आज तू सीमेवर आहेस म्हणून तर इथं आम्ही निवांत झोपतोय. जय जवान जय किसान. बर ठेवू का मी आता?